ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. तर हा गीतेचा अध्याय 15 तो आपण अभ्यासायला सुरुवात केलेली आता. तर आपण 12वा 16वा आणि 14वा पाहिले. 15वा हा जो आहे हा अतिशय अर्थपूर्ण आणि महत्त्वाचा असा हा अध्याय आहे. ह्याच्यामध्ये जे खरंच अध्यात्म ज्ञान ज्याला म्हणतात तर ते ह्याच्यामध्ये सार रूपाने सगळं सांगितलं गेलं आहे, प्रतिपादित केलं गेलेलं आहे. तर ह्याला पुरुषोत्तम योग असं ह्याचं नाव आहे. तर ॲज वी हॅव डिस्कस्ड अर्लियर की आपल्याला माहिती आहे की भगवद्गीता हे जे आहे हे वेदांत म्हणजेच उपनिषद त्याचं सार आहे. तर भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या उपनिषदांमधले श्लोक आलेले आहेत. म्हणजे काही या उपनिषदामधला हा श्लोक आहे, काय दुसऱ्या कुठल्या उपनिषदातला दुसरा श्लोक आहे. तर जसं हा जो पहिला जो श्लोक आहे तो ऊर्ध्वमूलमधः शाखम, तो हा जो श्लोक आहे तो कठोपनिषदमधला श्लोक आहे. मी ह्याचा अर्थ एकदा वाचून दाखवते. श्री भगवान म्हणाले, आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेदी ज्याचे पाणी म्हणली आहेत, त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणार आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो श्लोक आहे हा कठोपनिषदामध्ये आहे, तर त्यालाच थोडासा मॉडिफाय करून अर्थ साधारण तोच आहे आणि हा इथे पहिला श्लोक आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हणलं आहे की ज्याचं असं एक वृक्ष आपण नेहमी पाहतो ना, हे वृक्ष असतात, वृक्ष वगैरे असतात, कसे असतात ते, त्याची मुळं असतात ते खाली असतात. पण हा एक वृक्ष आहे, असा एक वृक्ष आहे की ज्याची मुळं जी आहेत ती वर आहेत. ऊर्ध्वमूल, ऊर्ध्व म्हणजे वर, ज्याची मुळं जी आहेत ती वरती आहेत. आणि अधशाख, आणि त्याच्या ज्या शाखा आहे ते खाली, म्हणजे अपसाईड डाऊन करा तुम्ही. असं जे वृक्ष असतं त्याला तुम्ही उलटं केलं तर कसं होईल त्याची मुळं वरती होईल आणि त्याच्या फांद्या वगैरे सगळ्या ज्या त्या खाली येतील. तर असा वृक्ष आपण युजली पाहत नाही, आपण कधी पाहिलेला नसतो. हा तो अशा प्रकारचा हा वृक्ष आहे. आणि हा काय वृक्ष आहे हा, तर हा संसार वृक्ष आहे. तर ह्याचं मूळ वरती आहे म्हणजे काय, ह्याचं मूळ वरती आहे म्हणजे त्याचं मूळ जो आहे तो आदिपुरुष परमेश्वर परमात्मा आहे. तर सगळं आपल्याला माहिती आहे की पूर्ण संसाराची प्रपंचाची उत्पत्ती ही कोणापासून झाली आहे, परमात्म्यापासून, परमेश्वरापासून. मग तो काय झाला, तो मूळ झाला, म्हणून त्याचं मूळ जे आहे ते वरती आहे आणि त्याच्या शाखा ज्या आहेत त्या खाली आहेत. तर तो मूळ पुरुष आहे, तो मूळ त्याचा तो आहे. त्याच्यानंतर काय होतं, ब्रह्मदेव रूपी मूळ फांदी असलेला. तर जो मेन जो चैतन्य किंवा परमात्मा आहे तो काय, तो नुसता सत्ता देतो. जशी ही इलेक्ट्रिसिटी असते ना, तर ती वायरमध्ये असते, ती नुसती ऊर्जा असते. दॅट इन इट सेल्फ डझंट डू एनिथिंग, इट जस्ट गिव्स पॉवर. तसं ती जे आहे तो चैतन्य जो आहे परमात्मा, तो स्वतःहून काही खूप करत नाही, तो फक्त सत्ता देण्याचं काम करतो. मग ती सत्ता कोणाला मिळते, ब्रह्मदेवाला, ब्रह्मा ज्याला म्हणतात, हिरण्यगर्भ असं पण वैदिक नाम आहे त्याचं. तर तो काय करतो, त्या सत्तेने, परमात्म्याच्या सत्तेने ब्रह्मदेव किंवा ब्रह्माजी ज्याला म्हणतात किंवा हिरण्यगर्भ ज्याला म्हणतात, ते सृष्टीची उत्पत्ती करतात. तर हा जो संसार वृक्ष आहे त्याची मुळं काय आहेत, आदिपुरुष परमात्मा. आणि त्याचं मेन जे म्हणतात ना, मेन बुंधा जो असतो तो कोण आहे, ब्रह्माजी किंवा ब्रह्मदेव आहे त्याचा. असं मूळ त्याचा बुंदा आहे. आणि मग त्याला अनेक फांद्या वगैरे निघणार त्याच्या, मग त्याला अनेक पानं वगैरे असणार, पल्लवी असणार, त्याला पालवी असणार. तर त्याचं जे आहे असा जो अश्वत्थ वृक्ष म्हणलं आहे ह्याला, आणि त्याला अविनाशी असं म्हणलं आहे. हा संसार रूप अश्वत्थ वृक्ष आहे आणि तो अविनाशी आहे. तर एक तर हा संसार वृक्ष आहे म्हणजेच काय, हे जे मॅनिफेस्ट आपल्याला एक्झिस्टन्स दिसते, मॅनिफेस्ट वर्ल्ड जे दिसते, जे म्हणतात ना पंचमहाभूतात्मक जगत आपल्याला दिसते, तर ते म्हणजे हा संसार आहे ना. 5 महाभूतांपासून बनलेला हा संसार आहे. आणि त्याला अश्वत्थ वृक्ष म्हणलं आहे. तर अश्वत्थ वृक्ष ॲक्च्युली ह्याच्यामध्ये अश्वत्थ वृक्ष आणि अव्यय है ना, प्राहुर अव्ययम. तर
इथं अश्वत्थ पण म्हणलं आहे आणि अव्यय पण म्हणलं आहे. सो ॲक्च्युली अश्वत्थ ह्याचा अर्थ म्हणजे क्षणभंगूर असा ह्याचा अर्थ आहे. तर तो क्षणभंगूर पण आहे आणि अव्यय म्हणजे असा अव्याहतपणे असणारा म्हणजे अविनाशी असा असं पण म्हणलेलं आहे त्याला. सो ॲक्च्युली हे कॉन्ट्रडिक्टरी आहे पण ते सत्य आहे. तर कशा प्रकारे सत्य आहे की क्षणभंगूर आहेच आहे ना हा संसार. आपल्याला माहिती आहे की कसं क्षणोक्षणी प्रत्येक गोष्ट बदलत जाते. आपल्या शरीरामधली आपलं कॉन्स्टिट्यूशन, पेशींची संरचना, पेशींमधलं मेटाबॉलिझम आत्ता या क्षणी माझ्या शरीरातल्या कित्येक पेशी मरत आहेत, हजारो पेशी मरत आहेत आणि हजारो पेशी नव्याने जन्मत आहेत. म्हणजे माझ्या शरीराचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते प्रत्येक क्षणी, या क्षणी पण नाही त्याच्यापेक्षा फ्रॅक्शन ऑफ सेकंडला प्रत्येक क्षणी माझं हे अस्तित्व जे आहे ते बदलतं आहे. म्हणून हे क्षणभंगूर आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट बघा, दूध आपण म्हणतो की बाबा दूध आज मी ठेवलं तर तापवलं नाही सडलं, ते डायरेक्टली सडलं का नाही, तर ते क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये बदल होता, क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये ते म्हणतात ना त्याचं केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत जात होतं. तुम्ही जसं अन्न पण ठेवता तसं क्षणाक्षणाला त्याचं कॉम्पोजिशन बदलत जातं, ते शिळं होत जातं, त्याच्यामधले घटक जे आहेत ते चेंज होत जातात. जसं आपण हे एकेका वस्तूचं पाहतो तसं तुम्ही पहा की बाबा तुम्ही समष्टी रूपाने पाहिलं त्याच्यामध्ये पण सगळ्या ब्रह्मांडाची जी गती आहे, दशा आहे, दिशा आहे, सगळं क्षणाक्षणाला बदलतंय. आपल्याला असं वाटतं की बाबा मी आता मस्त बसली आहे एका ठिकाणी आणि माझ्यामध्ये तर मी तर काही हलत नाही आहे, मी तर काही जागा बदलत नाही आहे. पण तुम्ही पहा की पृथ्वी प्रत्येक क्षणाला अशी अशी फिरते स्वतःभोवती, प्लस ती सूर्याभोवती पण फिरते. मग मी एका जागी आहे का? माझी जागा प्रत्येक क्षणी बदलते आहे. तर अशा बदलणाऱ्या अस्तित्वामध्ये असं बदलणारं हे जे आहे हे संसाराचं स्वरूप आहे. प्रत्येक गोष्ट बदलते. तुम्ही पहा तुमची कार 7 वर्षानंतर गेली कार, तुमची वह्या पुस्तकं, तुमचं शिक्षण पहा, म्हणजे हे फिजिकल लेवलला नाही, तुम्ही अंतःकरणाच्या लेवलला पहा. अंतःकरण म्हणजे तुमचे विचार जे आहेत, क्षणाक्षणाला तुमचे विचार चेंज होत आहेत. आत्ता मी तुमच्याशी बोलते, तुमच्या मनामध्ये 4 विचार ॲड झाले किंवा मी आत्ता तुमच्याशी बोलत होते, तुमचे 4 विचार माझ्या मनात आले. तर काय झालं? माझ्या अंतःकरण म्हणजे विचारांचं पुंज आहे, ते विचारांचं पॅकेज आहे. ते बदललं ना, माझं जे विचारांचं पॅकेज आहे अंतःकरण म्हणजे बदललं. आधी आत्ता एका क्षणापूर्वी वेगळं होतं तर दुसऱ्या क्षणी वेगळं आहे. सो एव्हरीथिंग इज चेंजिंग. म्हणून हा जो संसार वृक्ष आहे ना, तो अश्वत्थ म्हणजे क्षणभंगूर आहे, पण तरी अविनाशी आहे. का बरं अविनाशी आहे? कारण ह्याला काय म्हणतात माहिती? नित्य प्रवाही म्हणजे अविनाशी असं म्हणतात त्याला, की बाबा तो नित्य आहे. आपल्याला माहीत नाही की बाबा हा संसार जो आहे ना तो कायमच आहे. इट्स ऑलवेज बीन देअर. आपण म्हणतो नाही नाही सृष्टी से पहले तो कुछ नहीं था, है ना, असं आपण म्हणतो. पण तसं आपण काय म्हणतो की आपल्याला मध्ये आपण ते म्हणतात ना की सृष्टीची उत्पत्ती झाली, मग स्थिती झाली, मग प्रलय झाली, मग प्रलयानंतर ती निराकारता होती. पण आपल्याला माहीत नाही की हे असं कधीपासून चालू आहे. एक युग झालं की बाबा आता आपलं कलियुग चालू आहे. कलियुग पूर्ण झाला की प्रलय होणार आणि ही सगळी आकारता मिटणार. पण असं कधीपासून चालू हे कुठं आपल्याला माहिती आहे? ही सृष्टी जी आहे ती अनादी कालापासून अशीच चालू आहे आणि अनंत कालापर्यंत अशीच चालू राहणार आहे. म्हणून ती अविनाशी आहे. तर एक नित्य असतो किंवा जो परमात्मा आहे तो अबदल आणि नित्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. त्याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या आकारामध्ये, त्याच्या गुणधर्मामध्ये काहीच बदल होत नाही. तो नित्य आहे. आणि दुसरं ही जी सृष्टी आहे ती पण नित्य आहे, पण ती नित्य प्रवाहाने अशी आहे. नित्य प्रवाही आहे ती. प्रवाही म्हणजे बदलते पण नित्य आहे. बदलत 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 आहेच आहे ती कायम. जसं नदीचा प्रवाह असतो, तर नदीचा प्रवाह जो असतो तो कायम असतो. पण तुम्ही म्हणाल की बाबा मी आत्ता इथे बोट ठेवलं आहे, या नदीमध्ये आत्ता मी बोट टाकलं, त्या नदीमधलं बोट टाकलं मी, तर तिथंच माझं बोट आहे आणि त्याच नदीमध्ये माझं बोट आहे असं म्हणाल का तुम्ही? नाही. तर ज्या जलामध्ये माझं बोट आत्ता होतं किंवा मी आत्ता उभी होते ते जल गेलं, तिथं दुसरं जल आलं आहे. तर नदी ही नित्य आहे, पण ती नित्य प्रवाही आहे. ती एकसारखी नाही आहे, तिथं सतत बदलत आहे. म्हणजे आत्ता मी जिथं आहे असं वाटतं तिथे ॲक्च्युली आय एम नॉट देअर, तसं आहे. तर अविनाशी आहे म्हणजे
तिचं अस्तित्व कायम आहे, पण सतत बदलणारं असं तिचं अस्तित्व आहे. तर असा हा संसार वृक्ष आहे. तर संसार म्हणजे आपण युजली काय म्हणतो, मी, माझी पोरं, माझा परिवार, एवढा माझा संसार. संसार मीन्स व्यापक दृष्टीने जर पाहिला तुम्ही, तर की बाबा मूळ परमात्मा आहे, मग ब्रह्माजी, मग ब्रह्माजीच्या वेगवेगळ्या म्हणतात ना फांद्या, म्हणजे या अनेक योनी, ते पुढं येणारच आहे. त्याच्यामध्ये देव योनी आहे, गंधर्व योनी आहे, वरती सात लोक वरती आहेत आणि 7 लोक खाली आहेत आणि आपण इथे आहोत. तर असे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या फांद्या आणि त्याचा विस्तार आहे, त्या वृक्षाचा, संसार वृक्षाचा विस्तार आहे. आणि वेद ही ज्याची पानं आहेत, वेद म्हणजे छंद म्हणले ना, वेद छंद रूपामध्ये आहेत. तर हे वेद हे जे आहेत ना, म्हणजे छंद जे आहेत ती ह्याची पानं आहेत. की ही जी पालवी आहे ती म्हणजे काय, हे पल्लव जे आहे ते म्हणजे काय आहे. तर हे म्हणजे काय, की बाबा तुम्हाला, आपण आता जास्त फॉलो करत नाही, पण तरी काही प्रमाणामध्ये आपण करतोच. की पूर्वीच्या काळी कसं असायचं, की काहीही करायचं, जर मला एक काही गोष्ट पाहिजे, तर आपण तदनुसार आपण एक वैदिक हे करायचो, काय म्हणतात त्याला, कर्म करायचो. की बाबा असा यज्ञ केला म्हणा, किंवा असं काही एक प्रक्रिया विधी आहे ती केली, आणि मग आपल्याला त्याची उपलब्धी झाली. तर हा जो संसार वृक्ष आहे, म्हणजे मला जे जे काही पाहिजे, माझी जी डिझायर्स आहे, त्याला अकम्प्लिश करायला मला वेदांचे जे छंद आहेत, वेदांमध्ये जे कर्मकांडामध्ये सांगितलेलं आहे कर्मामध्ये, तर ते सगळं आपण फॉलो करायचो. आणि ती पालवी आहे, म्हणजे माझ्या इच्छा, वासना, आणि त्याचं जे मॅनिफेस्टेशन, आत्ता माझं जे आयुष्य आहे ते माझ्या कर्मांचं, माझ्या इच्छांचं, माझ्या वासनांचं, माझ्या डिझायर्सचं मॅनिफेस्टेशन आहे. आत्ता तुम्ही भले म्हणा की नाही मला तर हे नकोच होतं, मला आता काही इच्छा, वासना, कामना नाही आहे, हे काही माझ्या कर्माचं किंवा माझ्या ह्याचं फळ नाही आहे. तुम्ही केलं होतं 4 जन्मापूर्वी, यू हॅड डिझायर्ड दॅट यू वॉन्टेड टू बी हिअर, किंवा तुमची कर्म तशी होती, त्याचंच कॉन्सिक्वेन्स आहे हा. सो एव्हरीथिंग दिस, जे ह्या संसारामध्ये घडत चाललेलं आहे, जे इथं होतं आहे, जे आपल्या आयुष्यामध्ये व्यष्टी रूपाने होतं आहे, जे समष्टी रूपाने जे या पूर्ण अस्तित्वामध्ये होतं आहे, इट इज कॉन्सिक्वेन्स ऑफ डिझायर्स. आणि डिझायर्स आर लाईक, म्हणतात ना, तथास्तू कोण म्हणतं, हे वेद आणि हे जे म्हणतात ना कॉस्मिक अरेंजमेंट जी आहे ती तथास्तू म्हणते तुम्हाला. तर ही जे ती त्याची पान आहेत. आणि जर तुमच्यामध्ये डिझायर नसेलच, तर हा फुलणारच नाही आहे हा संसार वृक्ष. तुम्ही आत्ता म्हणा की मला काहीच करायचं नाही, माझ्यामध्ये एकही डिझायर नाही, काहीच मला करायचं नाही, काही होईल का, मी उठणारच नाही, मी उठून काही करणारच नाही, माझ्या मनामध्ये ते पूर्ण अकम्प्लिश करायला माझ्या मनामध्ये विचारच येणार आहेत, म्हणजे माझं अंतःकरण ठप्प झालं, माझं शरीर ठप्प झालं, असं सगळ्या सृष्टीमधल्या सगळ्यांचे डिझायर्स शून्य झाले, तर ही सृष्टी चालेल का. कुणी काही उठणारच नाही, कर्मच करणार नाही, कोणाच्या मनात विचारच येणार नाही, म्हणजे सूक्ष्म लेवलला काहीच राहणार नाही, विचाराच्या लेवलला काहीच राहणार नाही, आणि स्थूल जगतामध्ये पण काही घडणारच नाही. आत्ता हे सगळं आपल्याला जो क्रियाकलाप दिसतोय पृथ्वीवरचा किंवा बाहेरच्या जो ग्रह तारे वगैरे गॅलेक्सीजमध्ये आहे, तर सगळं इट इज कॉन्सिक्वेन्स ऑफ डिझायर्स, इट इज कॉन्सिक्वेन्स ऑफ, म्हणतात ना, आपल्या ज्या इच्छा, वासना, आपले संस्कार आहेत त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून हे आहे. तर ही जी पानं आहेत, संसार वृक्षाची पानं, म्हणजे हे सगळं जे आपल्याला दिसतं आत्ता अस्तित्वामध्ये, तर ते जे आहे तर ते छंद म्हणजेच त्याची पानं आहेत. अशा या संसार वृक्षाला, एकच मिनिट हां, अशा या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणार आहे. तर असा जो हा संसार, म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे, हे असं काय घडतंय, का घडतंय, हे सगळं जे जाणतो, म्हणजे जीव म्हणजे माझं स्वरूप, जगत म्हणजे अस्तित्वाचं स्वरूप, आणि ईश्वर म्हणजे ह्याला चालवणारा जो, आणि ह्याचं जे मूळ, ह्याचं जे तत्व आहे, या सगळ्यांमध्ये सामावलेलं जे तत्व आहे, तो जो मूळ पुरुष आहे, आणि या सगळ्यांमध्ये जो व्यापक असा जो चैतन्य रूपाने व्याप्त आहे, असं जो परमात्मा आहे, ह्याला जो जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणार आहे. वेदवित म्हणजे वेद आणि वेदांचं तात्पर्य जाणणार आहे. तर असं ह्याचं पहिल्या श्लोकाचं अर्थ आहे. जस्ट वन सेकंड, आय विल जस्ट स्टॉप दिस, ऑर इट इज ऑलरेडी स्टॉप्ड आय थिंक.